नमस्कार. वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे? कसे आहात सगळे? मस्त. अरे वा, मस्त. छान छान छान. हे बघा, हा. आजपासून आपण रेकी लेवल 1 ला सुरुवात करतो आहे. सर्वांनी नोटबुक पेन घेतला आहे का? आज सर्वांना नाही हो नाही नाही. हो हा, हो. येस, नोटबुक पेन लागणार आहे सगळ्यांना. आज सगळ्यांनी काय करायचं आहे, आपला एक हात जो आहे, पहिलंच प्रॅक्टिकल घ्यायचं आहे. आपला हात एक हात मागे घ्यायचा आहे. मित्रा. चला, सगळ्यांनी एक हात मागे जाऊ द्या. व्हिडिओच घ्यायला पडला खाली काय. घेतला का एक हात बंद मागे? होतो. एक हात मागे घेतला. सगळ्यांनी प्रॅक्टिकल करायचे आहे. व्हिडिओ ऑन करा. चला, येस. तो हात मागे घेऊन आपल्या पाठीवर शाबासकी द्यायची आहे. आपल्या स्वतःला सर्वांनी शाबासकी द्यायची आहे का आज मी जो योग्य डिसिजन घेतलेला आहे आणि आजचा हा क्लास जॉईन केलेला आहे. का? कारण बघा, आपल्या ग्रुपमध्ये भरपूर लोक होते, त्याच्यातून तुम्ही आज जॉईन झालेले आहात. तुम्ही तो योग्य डिसिजन घेतला आहे का नाही, मला हा क्लास करायचा आहे आणि याच्याने माझ्या जीवनामध्ये काहीतरी बदल होणार आहे, काहीतरी परिवर्तन होणार आहे. हा डिसिजन तुम्ही घेऊ शकलेला आहात आणि हे डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला युनिव्हर्सने साथ दिलेली आहे. नाहीतर ग्रुपमध्ये इतके लोक होते, प्रत्येकापर्यंत हा मेसेज गेलेला होता. प्रत्येक जण हा डिसिजन घेऊ शकलेला आहे का, सांगा बरं? नाही, प्रत्येक जण हा डिसिजन घेऊ शकलेला नाहीये. आणि तो डिसिजन तुम्ही घेतलेला आहात, म्हणून तुम्हाला सर्वांना शाबासकी आहे. ओके. आपण रेकीमध्ये यायचं का नाही, हा डिसिजन हा आपला नसतो, हा युनिव्हर्स ठरवत असतो. आपल्या मागच्या जन्माचे काहीतरी पुण्य असतील म्हणून आपल्याला ह्या रेकीच्या क्षेत्रामध्ये यायला युनिव्हर्स आपल्याला तयार करत असतो. ओके. सर्वांनी व्हिडिओ ऑन करायचे आहेत. व्हिडिओ ऑन असतील तरच तुम्हाला ती एनर्जी मिळणार आहे. ज्यांची व्हिडिओ बंद असतील त्यांना कुठलीही एनर्जी मिळणार नाहीये. व्हिडिओ बंद राहिला म्हणजे आपण मल्टीटास्किंग करतो, काहीतरी घरातलं काम चालू राहतं. आणि ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओ ऑन करून बसता, तुम्हाला पूर्ण एनर्जी इथे मिळणार आहे. ओके. आता दुसरा विषय आहे का आपल्यावर असलेल्या सर्व जबाबदाऱ्या आज आपल्याला लिहून काढायच्या आहे. तुम्ही नोटबुक पेन घेतलेला आहे. तुम्हाला सर्वांना आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या लिहून काढायच्या आहेत. लिहा सगळ्यांनी. चला, राईट डाऊन. सर्वांनी नोटबुकमध्ये आपल्यावर असलेल्या सर्व जबाबदाऱ्या लिहून काढायच्या आहेत. सर्वांनी राईट डाऊन. सर्व आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या लिहून काढा. मेसेज करण्यापेक्षा तुम्ही लिहा. मेसेज करू नका. हंड्रेडची कपॅसिटी आहे. एवढ्या लोकांचे मेसेज आहे का मॅडम परत कसं जॉईन करू? तेच म्हटलं, जे जॉईन झाले ते झाले, प्रत्येकाच्या नशिबात राहत नाही. म्हणून उद्यापासून लवकर क्लास जॉईन करायचा आहे. सर्वांनी आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या लिहायच्या आहेत. काय काय जबाबदाऱ्या आहे आपल्यावर? चला, लिहून काढा सगळ्यांनी.
सगळ्या आठवा. सर्व जबाबदाऱ्या लिहायच्या आहेत. सर्व जबाबदाऱ्या लिहायच्या आहेत. आपल्यावर असलेल्या सर्व जबाबदाऱ्या लिहायच्या आहेत. परत हातात वही पेन आल्यावर बरं वाटतं ना जरा. परत शाळेत आल्यासारखं वाटतंय. आपल्या मुलांनी लॉकडाऊन मध्ये त्यांनी हे केली, बघितली लॉकडाऊन मधली शाळा मोबाईलवर लॅपटॉपवर. आपण आता ही बघतो आहे, हो का नाही? आपणही त्यांच्यासारखं शिकून बघतोय का ऑनलाईन कसा अभ्यास होतो. सर्व जबाबदाऱ्या लिहायच्या आहेत आपल्या. चला फास्ट. सर्व जबाबदाऱ्या लिहून काढायच्या आहेत. सर्व जबाबदाऱ्या लिहून काढायच्या आहेत. झाल्यात का लिहून? सर्व जबाबदाऱ्या झाल्या लिहून? येस. आता सर्वांनी पुढचा पेज घ्यायचा आहे, नवीन पेज घ्यायचा आहे. तो जो तुम्ही जबाबदाऱ्या लिहिलेला पेज आहे त्याच्या बॅक साईडला पण लिहायचं नाहीये, नवीन पेज घ्या. त्याच्यावर तुम्हाला लिहायचे आहे तुमच्यावर असलेल्या तुमच्या सगळ्या समस्या लिहा. आजपर्यंत कोणत्या कोणत्या समस्या वाटता आहेत का? जसं आज कामवाली बाई आली नाही. एक तर आली नाही, तिने फोन पण करून सांगितला नाही, आणि आपण फोन करतोय तो उचलत देखील नाही आहे. किती राग येतो. न सांगता सुट्टी घेतली तर. पेपरवाला आला नाही, दूधवाला आला नाही, कसं ऍडजस्ट करायचं. सर्व समस्या लिहून काढायच्या आहेत आपल्यावर असलेल्या. आपल्या सगळ्या समस्या आज लिहून काढायच्या आहेत आपल्याला. सर्व समस्या लिहून काढायच्या आहेत. लोक काही मेसेज करतात, बघितलं का? आता ग्रुपला 100ची कपॅसिटी आहे, 100 लोक झाले आहे, तर ते मला मेसेज करता इट्स अ फेक. हे फेक आहे. आता काय सांगू त्यांना का 100ची कपॅसिटी आहे असं. आणि तिथे मेसेजही येतो बरं का. तुम्ही जेव्हा जॉईन करता ना क्लास, तिथे दाखवतं का ग्रुप ऍडमिन तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड करेल आणि 100ची कपॅसिटी आहे हे सुद्धा तिथं मेसेज येतो. तरी देखील त्यांनी मला मेसेज केला आहे इट्स अ फेक. काय सांगायचं, हसायला येतं कधी कधी. व्यक्ती तेवढ्या वल्ली तेवढ्या व्यक्ती, असं काहीतरी आहे ना पु ल देशपांडेंचं. जेवढ्या व्यक्ती असतात तेवढे त्यांचे स्वभाव असतात वेगवेगळे. चला, झाल्या का आपल्या समस्या जबाबदाऱ्या लिहून झाल्या आहेत का? चला, माझा आवाज येतो आहे? सगळ्यांनी हे दाखवायचं आहे, थंब दाखवा सगळ्यांनी. सगळ्यांनी थंब दाखवायचं आहे. येस, व्हेरी गुड. आता कोण एक जण मला वाचून दाखवत आहे. एकानेच फक्त म्यूट अनम्यूट करायचं आहे, बाकीच्यांनी नाही. ओके, कोण दाखवतो?
सांगा कोणाचं सांगतं? सगळ्यांचे सेम आहेत, मी सांगते. प्रत्येकाच्या घरामध्ये तेच चालतं जे आपल्याकडे चालतं. थोडंसं 19-20 राहतं, बाकी काही नसतं. कोण सांगतं? आपल्या जबाबदाऱ्या कोण सांगणार आहे? कोण सांगताय जबाबदाऱ्या? माईक ऑन केलाय मी तुमची, आता बोलू शकतात तुम्ही. कोण सांगेल आपल्या जबाबदाऱ्या? तन्वी मॅडम बोला. माझी जबाबदारी म्हणजे मला माझ्या मुलीला खंबीर आणि स्वतःच्या पायावर उभी करायची आहे. कारण ती येस. आता 8th स्टँडर्डला आहे. मला कोणाचा सपोर्ट नाहीये. त्यामुळे मला फुल म्हणजे तिला हे करायचंय. स्वतःच्या पायावर उभा राहायचंय. म्हणजे आपल्यासारखं आयुष्य नाही जगायचंय. तर तिला तिच्या मताने शिवाय आणि तिला तिच्या कर्तृत्वाने अभ्यासातही पुढे घेऊन या सगळ्या जबाबदारीत पार पाडायची स्वतःची कार घ्यायची आहे मला आणि माझं नाव कमवायचंय. कारण मला आहेच, मी 4th-5th स्टँडर्डला स्कूलमध्ये शिकवते. तरीही मला आणखी काही जण जगामध्ये ओळखले जाईल, असं करायचं आहे काहीतरी. व्हेरी गुड. आणि आणि माझी समस्या म्हणजे आता जे हेक्टिक चाललेलं आहे आयुष्यामध्ये किंवा जॉबमध्ये, ते खूप कमी करायचंय. अच्छा. एका शब्दातच सांगितलंय. येस येस थँक यू. येस. हे बघा, आपल्या ज्या समस्या आहे, अजून कोण सांगतं? कोण शेअर करू शकतं का? कोण शेअर करणार? मी करू का? हा, करा. मला कामाचा कंटाळा येतो जास्त, झोप जास्त येते आणि मोबाईल पाहते जास्त, तो पाहायचा नाही. आणि येस. मुलांचा अभ्यास पण नाही करू वाटत आहे. म्हणून ट्युशन लावते 2 टाइम, एकदा 4 वाजता, एकदा 8 वाजता. अच्छा. आणि आणि जबाबदाऱ्या? जबाबदारी काय नाही, स्वप्न पूर्ण करायचे ते घरात जॉईंट फॅमिली, त्यामुळे काम काहीच नाही, पण स्वप्न पूर्ण करायचं सुद्धा कंटाळा येते. म्हणजे कामाचाच कंटाळा येतोय. अच्छा फक्त झोपून राहावं असं वाटतं, बाकी काहीच नाही. अच्छा अच्छा. बर. हे बघा, आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहे, ओके, आणि ज्या आपल्या समस्या आहे, समस्यांमध्ये बघा, आपण सगळ्यात वरती आपण ठेवले, स्वतःला ठेवलेलं आहे का माझ्याकडनं हे होत नाहीये, मला घरासाठी हे करायचंय, फॅमिलीसाठी ते करायचं आहे. ओके. आणि जबाबदाऱ्यांमध्ये सुद्धा आपण फॅमिलीला, आपल्या मुलांना, आपल्या जॉईंट फॅमिली, आपल्या सगळ्या सगळ्या लोकांना आपण पुढे ठेवतो. मग जबाबदाऱ्यांमध्ये सुद्धा आपण पुढे नाही आहोत. मग आपण आहोत तरी कुठे? फक्त समस्यांमध्ये पुढे आहोत का माझ्याने हे होत नाहीये, माझ्याने ते होत नाहीये, मला हे करायचंय, ते करायचंय, पण काही होत नाहीये. तर ते का नाही होते, याचं कारण आपण शोधतो आहे का? आता तुम्हाला सगळ्यात पहिले मी एक सोल्युशन देते का आपल्या ज्या समस्या आहेत त्या आजपासून आपल्याला ठेवायच्या नाही आपल्याजवळ. तर तो जो तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहिलेल्या समस्येचा पेपर आहे तो फाडायचा आहे बुकमधून, आणि त्याचे छोटे छोटे पीस तुकडे कापायचे आहेत आणि ते आपल्या डस्टबिन मध्ये फेकायचे आहे क्लास झाल्यानंतर. ओके. तर त्याच्याने काय होणार आहे, तुम्हाला हे 7 दिवसाची प्रॅक्टिस, 7 दिवसाची ऍक्टिव्हिटी करायची आहे. रोज 7 दिवस तुम्हाला हेच करायचं आहे. 7 दिवस तुम्हाला हेच करायचं आहे. रोज समस्या लिहायच्या, त्याच त्याच राहणार आहे, समस्या काही बदलणार नाही आपल्या लाईफच्या. त्याच समस्या राहतील, त्याच लिहून काढायच्या आणि मग आपल्याला त्या फाडून टाकायच्या आहे. त्याच्यावर सगळा राग काढायचा, सगळा राग त्या पेपरवर काढायचा आणि डस्टबिन मध्ये टाकून द्यायचा. बघा, जेव्हा 8वा दिवस उगेल ना, तुम्ही विचार कराल का खरंच ही समस्या आहे का? ही खरंच समस्या आहे का? याच्याने तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या समस्यांकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलणार आहे. समस्या आहे त्याच्यावर सोल्युशन देखील असतं, आणि ते सोल्युशन तुम्हाला आधी दिसायला लागेल का येस मी हे करू शकत होती, हे जर केलं तर ही माझ्या पुढे समस्या राहणारच नाहीये. त्या सोल्युशन पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आता मला एक सांगा, आपल्या क्लासमध्ये गीता मॅडम, गीता मॅडम तुम्हाला आवाज येतोय माझा? नाही, त्यांना नाही येते. तन्वी मॅडम, तन्वी मॅडम तुम्हाला आवाज येतोय माझा? हा, येस. तर तुमचे जे डोळे आहेत ना ते खूप सुंदर आहेत. तर तुमचे डोळे मला घ्यायचे आहे, विकत घ्यायचे आहे आज तुमच्याकडनं. तर मी तुम्हाला 5 करोडची ऑफर देते. तर मला एक डोळा देतात का तुमचा? नाही, किती जरी असलं पैशाची असू दे हाव किंवा काही, नाही. कारण ते माझं व्यक्तिमत्व आहे, माझी स्वतःची ओळख आहे आणि ते देवाने माझ्यासाठी दिलंय. पण अहो,
एक डोळा आहे ना तुमच्याकडे, 2 डोळे आहेत त्याच्यातला एक द्या ना. नाही, नाही. असं नाही. कारण चालेल. देवाने जे मला बनवलंय त्याच्यासाठी मी हो, पण आज म्हणजे 5 करोड कॉम्प्रोमाईज नाही पण काही करू कमी शकत. नाहीये ना. मी काही तुम्हाला नाही, नाही. ₹500 नाही देते. 5 पैशापेक्षा करोड माझं देते. आजच्या आज स्वतःचं तुम्ही करोडपती बनून जाल ना. नाही, पैशापेक्षा स्वतःचं हे नकोय मला. असं आजच्या बार्गेनिंग आज नको. करोडपती होऊन जाल तुम्ही बाई. तुम्हाला जाऊ द्या. तुम्हाला नको माझी नाही. ऑफर, मी दुसरीकडे जाते. जाऊ द्या. ठीक आहे, जाऊ द्या. चला. तृप्ती मॅडम तुम्ही बोला. मला तुमचा एक हात देणार का? तुमच्याकडे 2 हात आहे. त्याच्यातला एक हात देता का? मी 20 करोड रुपये देते तुम्हाला. आजच्या आज तुम्ही करोडपती होऊन जाणार आहात. मी असा हात नाही पण डोळा देऊ शकते. डोळा देऊ शकतात वा 5 करोड मध्ये. नाही पण मला हात हवा आहे. डोळा तर मला तन्वी हात मॅडमचा हवा होता, पण मला तुमचा हात हवा आहे. ठीक आहे, लेफ्ट हँड देईन. देणार बघा त्या. किती मोठं मन आहे. तर आपल्या आज आपण एक हा गमतीचा विषय आहे. तर बघा आपल्या शरीराची आपण जी किंमत लावलेली आहे तर 5 करोड रुपये तन्वी मॅडमला दिल्यानंतर सुद्धा त्या देत नाही एक डोळा. तर आपल्या शरीराचे किती अवयव आहेत, तर ते किती करोडोचे आहेत. तर मग आपल्या ह्या पूर्ण शरीराच्या अवयवांचीच आपण पूर्ण बॉडीची प्राइस लावली तर काय प्राइस होणार आहे? किती करोडोचं शरीर आहे आज आपल्याकडे. आज आपल्याकडे किती करोडोचं शरीर आहे विचार करा. आणि आपण याच्यासाठी काय करतो आहे, समस्यांमध्ये सगळ्यात पुढे आपल्याला ठेवतो आहे का माझ्याने काही होत नाहीये, माझं असं आहे, मला हे करायचंय, मला ते करायचंय, पण काही होत नाहीये. टाइमच नाही हो मॅडम हे सगळं काही करायला. तुम्ही सांगता ते सगळं बरोबर आहे, पण हे सगळं घरामध्ये मुलांच्या मागे, मिस्टरांच्या मागे, जॉईंट फॅमिली आहे, सगळ्यांचं करता करता स्वतःसाठी टाइमच नाहीये. मग तो टाइम कसा काढायचा त्याचं देखील सोल्युशन द्या. मग रोज आपल्याला काय करायचं आहे, 1 तास आपल्यासाठी काढायचा आहे. 24 तासातला 1 तास. तो कसा मिळेल? जर आपण रोज सकाळी 6 वाजेला उठत असेल, तुम्ही मेसेज नका करू, आपण नंतर बोलूया. आपण आता पहिले ह्या टॉपिकवर कंटिन्यू करूया. ओके, मेसेज आला तर काय होतं, माझं लक्ष तिकडे जातं आणि लिंक तुटून जाते शिकवायची. काय सांगत होती मी आता? कुठे होतो एक आपण? तास काढून हा, रोज 6ला उठत आपल्याला असलं येस तर. येस रोज आपल्याला 1 तास काढायचा आहे. तर आपण जर सकाळी 6 वाजता उठणार असो तर त्याच्याऐवजी आपण रोज 5 वाजेला उठलो, 1 तास आपल्याला मिळाला. आणि रोज 1 तास मिळाला, महिन्याचे 30 दिवस राहतात तर 30 तास आपल्याला एक्स्ट्रा मिळणार आहे. 30 तास एक्स्ट्रा मिळाले म्हणजे 1.5 दिवस आपण एक्स्ट्रा जगणार आहोत. तर वर्षभरामध्ये किती दिवस एक्स्ट्रा जगलेलो आहोत आपण? तेवढा दिवस आपल्याला जास्त वेळ मिळाला आहे ना स्वतःसाठी. आणि स्वतःसाठी 1 तास उठून काय करायचं आहे? आपल्याला जे आवडतं, मेडिटेशन आवडतं, त्याच्यानंतर योगा आवडतो, वॉकिंग करायला आवडतं, काही ड्रॉइंग आवडतं करायला, कोणाला भरतकाम, शिवणकाम काहीही आवडतं. तर ते तुमच्या आवडीचं काम तुम्हाला करायचं आहे. कोणाला मूव्हीज बघायला आवडतात, कोणाला सॉंग्स ऐकायला आवडतात, तर त्या 1 तासामध्ये तो फक्त स्वतःसाठी राहणार आहे. स्वतःची जबाबदारी घेण्याचा तो 1 तास राहणार आहे. त्याच्यात तुम्ही मेडिटेशन करा. तुम्हाला जे आवडणार असेल ते त्याच्यात करायचं आहे. या पद्धतीने आपल्याला आता स्वतःची पहिले जबाबदारी घ्यायची आहे. बघा आपल्या ह्या शरीरामध्ये जोपर्यंत या प्राण नावाची ऊर्जा आहे, तोपर्यंत या शरीराला किंमत आहे. एकदा का ही प्राण नावाची ऊर्जा या देहातून निघून गेली, तर त्याला कोणीही विचारणार नाही. साधा आपला एखाद्या व्यक्तीचा जीव गेला ना, तर त्याला नावाने सुद्धा आवाज देत नाही. त्याला लगेच बॉडी म्हणायला लागतात. त्याला लगेच बॉडी म्हणायला लागतात. त्याला त्याचं नाव सुद्धा लगेच त्याच्यावरनं काढून टाकलं जातं. मग बघा 84 योनीनंतर आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. देवाकडे आपण जाऊ तर देव आपल्याला म्हणेल, आपण त्याला आपलं रडगाणं गाऊ, देवा मी हेच करत बसली, घरच्यांसाठीच हे केलं, ते केलं. आपल्याला घरच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्याच आहेत. पण त्याच्या सोबत आपल्याला स्वतःसाठी वेळ काढायचा आहे. देवाला आपण आपलं रडगाणं गाऊ का, देवा माझा जो वेळ बाकी आहे, अजून मला जगायचं बाकी होतं, मला हे करायचं राहिलंय, माझं ते राहिलं आहे. देव म्हणेल मी तुला चांगलं जीवन दिलं होतं मनुष्याचं, तू का स्वतःसाठी वेळ नाही काढला? विचारेल का नाही देव आपल्याला? तुला तर मी चांगल्या फॅमिलीमध्ये जन्म दिलेला होता, मग तू का नाही स्वतःसाठी वेळ काढला आणि स्वतःसाठी काही केलंस? होणार आहे का नाही असं आपल्या बरोबर? बघा एखादी व्यक्ती ज्या वेळेला आपल्याला सोडून जाते,
तर त्यावेळेला लगेच तिच्या घरचे ना लगेच फोन लावतात. जे लोक नातेवाईक लांबचे राहतात ना, त्यांना लगेच फोन लावले जातात का पुढचा कार्यक्रम कधी आटोपला जाणार आहे. म्हणजे ते लांबचे पाहुणे जे लोक आहेत आपले नातेवाईक ते लवकर वेळेत पोहोचले पाहिजे म्हणून त्यांना आधी फोन केले जातात. मग ते फोन करून झाल्यानंतर तो सगळा आपला कार्यक्रम होतो अंत्यविधीचा वगैरे. त्याच्यानंतर येतो तो खुर्चीवर फक्त ठेवलेला फोटो आणि त्या फोटोला लावतात ती माळ ताज्या फुलांची. पूर्ण 10 ते 12 दिवस रोज ताज्या फुलांची माळ त्या फोटोला लावली जाते. आणि ते 10-12 दिवसाचा काय कार्यक्रम असतो तो झाल्यानंतर ती ताज्या फुलांची माळ देखील काढून तिथे चंदनाच्या फुलांची माळ लावली जाते. का आता ही परत रोज बदलवायचं काम नाहीये. आणि त्याच्यानंतर तो फोटो भिंतीला लावला जातो. काही महिने भिंतीला राहतो. त्याच्यानंतर तो माळ्यावर किंवा मग कपाटात ठेवून दिला जातो. आपण कुठे आहोत, काय आहे आपलं जीवन, म्हणून आजचा दिवस मिळालेला आहे ना तो स्वतःसाठी जगा. बघा आपल्याला प्रत्येक दिवस देवाने सेलिब्रेशनसाठी दिलेला आहे. तुम्ही म्हणाल मॅडम इतकं टेन्शन पडलं आहे आणि तुम्ही कुठं सेलिब्रेशन बोलता आहात. सेलिब्रेशनचाच दिवस आहे आजचा. रोजचाच दिवस आपल्या सेलिब्रेशनचा आहे. बघा ह्या पृथ्वी तलावरून रोज 10 लाख+ लोक टाटा बाय बाय करत असतात. आणि आजच्या दिवशी आपण उठलेलो आहे झोपेतून. आज आपल्याला युनिव्हर्सने सकाळी झोपेतून उठवलं आहे. आपण त्या 10 लाख+ लोकांमध्ये नाही आहोत. सेलिब्रेशन करण्यासाठी आहे का नाही? आजचा दिवस आपण छान पद्धतीने आनंदाने जगण्यासाठी आहे का नाही? आणि अजून एक दुसरं सेलिब्रेशन आहे त्याच्यासोबत. ते कोणतं आहे? का आपल्यासोबत आपली फॅमिली देखील आनंदाने उठलेली आहे. त्या 10 लाख+ लोकांमध्ये आपलं घर नाहीये. आहे का नाही सेलिब्रेशनचा दिवस? पण आपण ह्या गोष्टींकडे बघतच नाही हो. दिवस उगला, जे गाडी चालू होते आपली ती रात्री झोपेत नाही तोपर्यंत चालू राहतं. चालू राहतं का नाही? मग काय करायला हवं आपण? आपण तर असं करतो ना बघा, आपल्या आनंदाचं रिमोट जे आहे ना ते सुद्धा आपण दुसऱ्याच्या हातात देऊन ठेवलेलं आहे. म्हणजे जर आपण एखादी फोटो टाकला आणि तर त्याला जर कोणी लाईक नाही केलं तर आपण 10 वेळा तिथे जाऊन बघू मोबाईलला माझा फोटो का नाही लाईक केला. आणि त्यांनी लाईक केला का वा लाईक केला मग माझ्या चेहऱ्यावर आनंद येईल. आपलं असं होऊन बसलेलं आहे सध्या. आपल्या आनंदाचं रिमोट आपण दुसऱ्याच्या हातात देऊन ठेवले. किती जणांच्या हातात दिलंय हो रिमोट हे बघा बरं एकदा विचार करून. लग्नाचा वाढदिवस आला. आपल्या लग्नाचा वाढदिवस आला आणि मिस्टर चुकून विसरले बिचारे विश करायला. बस आपला चेहराच त्या दिवशी बघायचा तान 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 राग 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 राग. का म्हणून? का म्हणून आपल्या आनंदाचं रिमोट त्यांच्या हातात आहे. त्या दिवशी सेलिब्रेट करा ना. आपण स्वतः त्यांना आपल्याकडे बघा प्रत्येक लेडीजकडे थोडेफार पैसे राहतात. आपल्या मुलांना घ्या, आपल्या मिस्टरांना सांगा की ह्या वर्षी मी तुम्हाला पार्टी देणार आहे. चला आज आपण एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण करूया. आपण त्यांना त्या दिवशी पार्टी देऊया. आपण त्यांना आनंद देऊया त्या दिवशी. का त्या दिवशी नाराज होऊन बसायचं तुमच्या लक्षातच नाही, तुम्ही सुट्टीच नाही घेतली, मला बर्थडे विशच नाही केलं. आपल्या हातामध्ये आपल्या घराचा प्राण ऊर्जा असलेला सगळ्यात सुंदर किचन आहे. तो पूर्ण आपल्या ताब्यात राहतो किचन. मग त्या दिवशी आपल्याला आवडतो तो पदार्थ बनवा ना खाण्यासाठी. आता मला एकदम पटकन क्विक कोण सांगेल का बरं मला ही भाजी आवडते का मला हा पदार्थ आवडतो? नाही सांगू शकणार कोणी. आपल्याला काय आवडतं ना हे कोण सांगेल माहिती का? एवढं क्विक मध्ये आपली आई सांगेल. आपल्या आईला फक्त एकदा विचारा का आई मला काय आवडतं, ती पटकन एका सेकंदात सांगणार आहे बेटा ती ही भाजी तुला खूप आवडते. आपण विसरून जातो. आपण काय करतो मुलांना, मिस्टरांना, फॅमिलीला जे आवडतं ना त्याच्यातच आपली आवड तयार करून घेतो का हा आता हे पण मला पण आवडायला लागलेलं आहे. पण आपण ज्या वेळेला लहानपणापासून आपल्याला जे आवडतं ते फक्त एकच व्यक्ती सांगू शकते आपली आई. एका सेकंदात सांगेल ती काहीच वेळ नाही घेणार. बेटा तुला हे आवडतं, गोड मध्ये तुला हे आवडतं आणि सगळ्या भाज्यांमध्ये तुला ही भाजी आवडते. म्हणजे आपल्या त्यात तेवढं सुद्धा लक्षात राहिलेलं नाहीये का आपल्याला कोणती भाजी आवडते. मग ज्या दिवशी लग्नाचा बर्थडे आहे, आपला बर्थडे आहे त्या दिवशी मस्त किचन मध्ये जा.
आपल्याला आवडणारा पदार्थ करा. घरच्यांनाही कळू दे ना आपल्याला काय आवडतं. आजपर्यंत आपण त्यांना कधी सांगतच नाही ना का मला हे आवडतं आहे. विचारा फॅमिली मेंबर्सला मला काय आवडतं, मला कोणता कलर आवडतं, नाही सांगू शकणार ते. कारण त्यांना असं वाटतं ही आपल्या आनंदामध्ये हिला पण हेच आवडतं, आपल्या बरोबर हिला पण हेच आवडायला लागलेलं आहे. आपण ते सुद्धा विसरून गेलेलो आहोत. मग आपण कुठे आहोत याच्यामध्ये? आपण कुठे आहोत याच्यामध्ये? जे माझे आज बंधू काही भाऊ आहेत क्लासमध्ये जॉईन झालेले, त्यांच्यासाठी मी सांगते, त्यांनी काय करायचं आहे, आपली बायको दिवसभर आपल्या पूर्ण फॅमिलीला, पूर्ण तिचं जीवन, तिचं आयुष्य, पूर्ण दिवस रात्रंदिवस आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या आईवडिलांसाठी देत असते. आजकाल भरपूर वर्किंग वुमन्स आहे, सगळं सांभाळून करत असतात. फक्त प्रेमाने रात्री घरी गेल्यावर त्यांच्या पाठीवरून हात फिरवा आणि फक्त त्यांना प्रेमाचे 2 शब्दाने विचारा, आज दमलीस का ग? आज दमलीस का ग? ह्या 2 शब्दांमध्ये त्यांना एवढी एनर्जी मिळणार आहे का त्या दुसऱ्या दिवशी परत तेवढ्याच जोमाने, परत सगळी जबाबदारी घेऊन, घराची जबाबदारी तेवढ्याच आनंदाने स्वीकारून ती परत जबाबदारी घ्यायला तयार राहतील. पण प्रेमाचे 2 शब्द तिथे महत्वाचे आहेत. जोपर्यंत प्रेमाचे 2 शब्द त्यांच्या कानावर, प्रत्येक लेडीजला नाही हो रोजचं काही सोनं, दागिने, साड्या, कपडेच पाहिजे असं असतं का? पण प्रेमाचे 2 शब्द देणारा आपला नवरा पाहिजे असतो. आपली प्रेमाने विचारपूस करणारे आपले लोक हवे असतात. आणि एवढं सगळं करून बघा, आपल्या लाईफमध्ये ना अशी एखादी व्यक्ती असते का जिचं नाव जरी काढलं ना तरी आपल्या तळपायाची आग मस्तकाला लागते. प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशी एखादी व्यक्ती असते म्हणजे असते. का तिचं घरामध्ये नाव काढलं किंवा तिचा विचार जरी आपल्या डोक्यात आला ना तरी आपला दिवस खराब जातो आणि आपण खूप राग 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 करतो त्या व्यक्तीवर. का झालं? आणि ज्या वेळेला हा विचार तर केव्हा येतो, त्या व्यक्तीचा राग आलेला आहे, आपण खूप वर्षापासून त्या व्यक्तीशी बोलतही नाही आहोत, पण रोज तिच्या मनामध्ये, आपल्या मनामध्ये एक विचार येतोच तिचा, का मी तर चांगली वागली होती, मी तर सगळं केलं होतं, माझ्याकडे आल्यावर पाहुणचार केला, सगळं सगळं केलं, तरीही मला असे बोलले. तरीही आपलं मन दुखवलेलं राहतं त्या व्यक्तीने. आणि तिची एकदा तरी आपल्याला आठवण येते. आपल्या माइंडमध्ये ते निगेटिव्ह विचार चालूच राहतात. मग ज्या वेळेला आपल्या घरात आपले निगेटिव्ह विचार चालू राहतात, आपण एका दिवसाला 50,000 ते 60,000 विचार करत असतो. मग हे सगळे विचार आपल्या माइंडमध्ये आपल्याला रोज आठवतात का? नाही, त्यातले थोडकेच विचार आठवतात आपल्याला. जर आपले थोडकेच विचार आठवत आहे, तर मग त्याच्यात आपण हे निगेटिव्ह विचार का आठवायचे आहे? शब्द ही ब्रह्मांड आहे. हे निगेटिव्ह शब्दांचे व्हायब्रेशन आपण आपल्या घराला देतो आहे. तेच व्हायब्रेशन आपल्या घरामध्ये राहत आहेत आणि काय होतं आहे, कुठेतरी तेच व्हायब्रेशन घरात राहतं आणि आपल्या घरामध्ये आपण वास्तुपुरुषाची स्थापना केलेली आहे. वास्तुपुरुषाला काहीच माहित नाही आपण काय बोलतोय, चांगलं आहे, वाईट आहे. तो फक्त प्रत्येक गोष्टीला तथास्तु, तथास्तु, तथास्तु म्हणत असतो. मग आपण जे निगेटिव्ह विचार केलेले आहे, त्यांना तथास्तु म्हटलेलं चालणार आहे का? म्हणजे आपणच आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी तयार करतो आहे का, कळत न कळत? मग आपल्याला ह्या गोष्टींमधून बाहेर पडायचं आहे. हो मॅडम, हे सगळं आम्हाला ऍग्री आहे, पण आता याच्यातून आम्ही बाहेर कसं पडू? आज आपल्याला काय करायचं आहे? युनिव्हर्सला साक्षी ठेवायचं आहे. आपण युनिव्हर्सला साक्षी ठेवून आज ज्याही लोकांनी आपलं मन दुखवलं आहे, त्या सर्व लोकांना माफ करून टाकणार आहोत. सोपं नाहीये ह्या गोष्टी. ज्यांनी एवढ्या वर्षापासून आपलं मन दुखवलेलं आहे, आपल्याला खूप मानसिक, शारीरिक त्रास दिलेला आहे, त्या लोकांना काही क्षणामध्ये माफ करणं सोपं नाहीये. पण जोपर्यंत आपण करणारही नाही, तोपर्यंत आपण त्या निगेटिव्ह एनर्जी मधून बाहेर पण पडणार नाही ना. जोपर्यंत ही मूठ तुम्ही बंद करून ठेवलेली आहे, ही तुम्ही मोकळी सोडा. या जुन्या आठवणीतून तुम्ही जेव्हा बाहेर पडाल, तेव्हाच तर तुम्ही त्याच्यामध्ये नवीन एनर्जी घेणार आहात. ह्या जुन्या गोष्टी तुम्हाला आज सोडायच्याच आहेत सगळ्या. तरच तुम्ही त्याच्यात नवीन एनर्जी, त्याच्यामध्ये तुम्ही ग्रहण करू शकणार आहात. आणि तिचा आनंदाने तुम्ही स्वीकार करू शकणार आहात. मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे?
आणि कधी कधी बघा, आपणही कधी कधी रागामध्ये, वैतागामध्ये, कळत न कळत आपल्याकडनंही काही चुकीचे शब्द आपल्या मुखावाटे बाहेर पडलेले असतील आणि त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीचं मन दुखावलं असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा आपण युनिव्हर्सकडे त्या व्यक्तीसाठी सॉरी म्हणायचं आहे का ठीक आहे, माझ्याकडनं त्यावेळेला रागामध्ये किंवा कळत न कळत माझ्याकडनं काही चुकीचे शब्द वापरले गेले असतील, तर मी युनिव्हर्सला साक्षी ठेवून मी तुम्हाला सॉरी म्हणत आहे. आणि आज आपल्याला त्या गोष्टींमधून आपल्याला आज बाहेर पडायचं आहे, मुक्त व्हायचं आहे. आपल्याला मन से खाली हो जाना है आज. हमें कुछ भी मन में नहीं रखना है. आज मनापासून आपल्याला खाली व्हायचं आहे, रिकामं व्हायचं आहे. जेव्हापासून तुम्ही हा निगेटिव्ह एनर्जीज तुम्ही बाहेर काढणार नाही, तोपर्यंत पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक एनर्जी तुमच्यापर्यंत कशी पोहोचणार आहे? म्हणून आपल्याला सर्व ह्या गोष्टींमधून आज मोकळं व्हायचं आहे. रेकी लेवल 1 जे आहे, त्याचा पहिला दिवस असतो ना, तो आपल्या आत्मशुद्धीकरणाचा दिवस असतो. पहिल्या दिवशी आपल्याला स्वतःची शुद्धीकरण करायचं आहे. मनामध्ये सगळा साचलेला जो राग आहे, त्रास आहे, तो सगळा काढून टाकायचा आहे. आणि जोपर्यंत तुम्ही याच्यातून मोकळ्या होणार नाही, तोपर्यंत नवीन एनर्जी घेऊ शकणार नाही आहात. आज अपने को मन से खाली हो जाना है. आपण रेकी लेवल 1 ही उद्यापासून स्टार्ट करणार आहोत. आज आपल्याला मनापासून मोकळं व्हायचं आहे. आज आपल्याला काय करायचं आहे आता याच्यासाठी? एक मेडिटेशन घ्यायचं आहे. त्या मेडिटेशनमध्ये आपण काय करणार आहोत? युनिव्हर्सशी कनेक्ट होणार आहोत आणि युनिव्हर्सकडे त्या लोकांसाठी आपण माफी मागणार आहोत. का खरंच माझ्याकडनं जर कळत न कळत एखादी चुकीचा शब्द बोलला गेला असेल आणि माझ्या बोलण्याने कोणाचंही याच्यामध्ये जेही लोक आहेत त्यांचं कोणाचंही जर मन दुखलं असेल, तर त्यांच्यासाठी मी माझ्याकडून माफी मागते आणि ज्यांनीही माझं मन दुखवलेलं आहे, आज मी त्यांना माफ करून टाकते आहे. त्यांच्या कर्मामधून आज आपल्याला मोकळं होऊन जायचं आहे. अडकायचं नाहीये त्या कर्मामध्ये आणि त्यांना मोठ्या मनाने माफ करून टाकायचं आहे. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला माणूस महत्वाचा असेल तर तुम्हाला चुकांना विसरायचं आहे. आणि जर चुका महत्वाच्या असतील तर मग माणसाला विसरायचं आहे. तुम्हाला महत्व कोणाला द्यायचं आहे, हा डिसिजन तुम्ही घ्यायचा आहे. माणूस महत्वाचा आहे का त्याच्या चुका महत्वाच्या आहे, हा डिसिजन आज तुम्हाला घ्यायचा आहे. ओके, आवडेल सगळ्यांना असं मेडिटेशन करायला? आवडेल सगळ्यांना? येस. चला, तर मग आपण आज एक छानसं मेडिटेशन घेणार आहोत. ओके, सगळ्यांनी रेडी व्हायचं आहे. सगळ्यांनी पाणी पिऊन घ्या. मी माझा कॅमेरा बंद ठेवणार आहे कारण एवढे लोक राहता, त्याच्यात माझं कॉन्सन्ट्रेट होत नाही मेडिटेशन घेताना. बाकीच्यांनी कॅमेरे बंद करू नका, तुम्हाला एनर्जी मिळणार नाही. सर्वांनी रेडी व्हायचं आहे. पाणी पिऊन घ्या. ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून ठेवायचा आहे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य घेऊन येतो आहे. जाणारा प्रत्येक श्वास तुमच्या जीवनातून सर्व प्रकारची नकारात्मक एनर्जी कायमस्वरूपी घेऊन जात आहे, कायमस्वरूपी घेऊन जात आहे.
सर्वांनी दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आज आपण दिव्य प्रवासाला जाणार आहोत. आज आपण दिव्य प्रवासाला जाणार आहोत. हा प्रवास आपल्याला आपल्या जीवनातील सर्व कटू आठवणींपासून आपल्याला मुक्त करणार आहे. हा प्रवास आपल्याला आपल्या सर्व कटू आठवणींपासून मुक्त करणार आहे. सर्व दुःख, सर्व तणाव यापासून आपल्याला संपूर्णतः मुक्तता मिळणार आहे. संपूर्णतः मुक्तता मिळणार आहे. सहजतेने आपण या सूचनांचे ग्रहण करणार आहोत. आपल्याला या ध्यान साधनेचा अनुभव घेता येईल. चला तर मग सुरुवात करूया दिव्य यात्रेला. एका दिव्य यात्रेला सुरुवात करूया. आता तुम्ही जिथे बसला आहात तिथून तुम्हाला पुढच्या प्रवासाला निघायचे आहे. दिव्य प्रवासाला निघायचे आहे. आता आपण मुख्य दारापर्यंत पोहोचलो आहे. बंद डोळ्यांनी या सगळ्या ऊर्जांचा अनुभव घ्यायचा आहे. दार उघडताच एक सुंदर लाल रंगाचं कार्पेट तुमच्यासाठी अंथरलेलं आहे. आणि हळूच तुम्ही या कार्पेटवर पाऊल ठेवलं आहे. आजूबाजूला सुंदर असे विविध रंगाचे फुलं आहेत. या फुलांकडे बघून आणि त्या फुलांचा जो मनमोहक सुगंध आहे, त्यामुळे आपण एकदम प्रसन्न झालो आहोत. एकदम प्रसन्न झालो आहोत. आणि हळूवार आपण त्या लाल कार्पेटवरून पुढे जातो आहे. हळूवार आपण त्या कार्पेटवरून पुढे जातो आहे. हळूवार आपण एक एक पाऊल पुढे जातो आहे. थोडा वेळ पुढे गेल्यावर एक सुंदर कार तुमच्यासाठी रस्त्यावर थांबली आहे. थोडा वेळ पुढे गेल्यावर एक सुंदर अशी कार तुमच्यासाठी रस्त्यावर थांबली आहे. त्या कारच्या ड्रायव्हरने तुम्ही पोहोचताच तुमच्यासाठी दार उघडलं आणि मोठ्या आदराने आपल्याला कारमध्ये बसवलं आहे. आपला पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. बराच वेळ प्रवास केल्यानंतर आपण एका मोठ्या दालनासमोर पोहोचलो आहे. एका मोठ्या महालाच्या दालनासमोर आपण पोहोचलो आहोत आणि तिथे त्या ड्रायव्हरने गाडी थांबवली आहे. आपल्यासाठी आदराने दार उघडलं आहे. हळूवार तुम्ही त्या दालनाच्या दिशेने निघाला आहात. आणि तुम्ही पोहोचताच तुमच्यासाठी त्या दालनाचे दार उघडले गेले आहे. सुंदर असा संगमरवरी मोठा हॉल तुमच्या दृष्टीस पडतो आहे. एक शांतता, एक दिव्य शांतता आणि प्रसन्नतेचे वातावरण तेथे आहे. त्या दालनाच्या मधोमध तुमच्यासाठी एक आसन ठेवलेले आहे. लाल रंगाचे एक सुंदर आसन तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही तेथे जाऊन बसला आहात. त्या आसनावर तुम्ही स्थानपन्न झालेला आहात. हळूवार आता आपला पुढचा प्रवास सुरू होत आहे. जेवढ्या सहजतेने तुम्ही आता या गोष्टी कराल, तेवढा या ध्यान साधनेचा अनुभव आपल्याला येणार आहे. तर गेल्या 24 तासात आपल्या जीवनात ज्या ज्या काही घटना, काही चांगल्या, काही वाईट, काही मनाला प्रसन्न देणाऱ्या होत्या, तर काही मनाला दुःख देणाऱ्या होत्या. बघा, गेल्या 24 तासात ज्या ज्या चांगल्या घटना होत्या, त्या सर्व चांगल्या घटना मनाच्या गाभाऱ्यात कुलूपबंद करायच्या आहेत. आणि नकारात्मक असलेल्या सर्व गोष्टींसाठी जेही लोक जबाबदार होते, तुमच्या दुःखासाठी जेही लोक जबाबदार होते, त्या सर्वांना माफ करायचे आहे. आणि कळत न कळत आपल्याला कोणी दुःख दिले असेल, त्या सर्वांना माफ करायचे आहे. आणि कळत न कळत आपल्याला कोणी दुःख दिले असेल किंवा आपण कोणाच्या दुःखाचे कारण बनलो असेल, तर मनापासून त्यांची माफी मागायची आहे. आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी. शब्दाने, कृतीने, कशानेही दुखावले असेल कुणाला, त्याची
मनोमन माफी मागायची आहे. तुम्हाला त्यांची मनोमन माफी मागायची आहे. आपण सर्व या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत. आपण सर्व या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत. म्हणून आज आपण इथे मागितलेली सहजतेने माफी त्या लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. आपण सर्व या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत. म्हणून आज इथे आपण सहजतेने मागितलेली माफी त्या लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आता मागील 1 महिन्याचा काळ आठवायचा आहे. हे जीवन एका नंतर एक येणाऱ्या घटनांचा संचय आहे. गेल्या 1 महिन्यात अनेक घटना आपल्या सोबत घडल्या आहेत. त्या सर्व घटनातील चांगले क्षण निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचे आहेत. कळत न कळत आपल्यामुळे कोणी दुखावले गेले असेल तर त्या सगळ्यांची मनोमन माफी मागायची आहे. आणि ज्यांनीही आपल्याला दुखावले आहे त्या सगळ्यांना माफ करून टाकायचे आहे. आपलं काही चुकलं असेल तर त्याची माफी मागायची आहे. आपलं चुकलं असेल तर माफी मागायची आहे आणि सगळ्यांना माफ करून टाकायचं आहे. हळूवार आता आपण 1 वर्षाच्या क्षणांकडे जात आहोत. 1 वर्षामध्ये ज्या ज्या घटना आपल्या जीवनात घडल्या आहेत, आठवा त्या क्षणांना. अनेक घटना घटित झाल्या आहेत गेल्या 1 वर्षात. काही दडपणाचे क्षण असतील, काही आनंदाचे क्षण असतील. कधी दुःख होते तर कधी सुख होते. सर्व क्षणांना आठवा. गेल्या 1 वर्षामध्ये सर्व चांगल्या क्षणांना आपल्या मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचे आहेत. आणि कळत न कळत आपण कुणाला दुखावले असेल, शब्दाने, कृतीने, तर त्या समोरच्या व्यक्तीला आठवून त्यांची माफी मागायची आहे. गेल्या 1 वर्षामध्ये आपण शब्दाने, कृतीने कुणाला दुखावले असेल तर त्यांची माफी मागायची आहे. आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याला दुखावले आहे त्या सगळ्या लोकांना माफ करून टाकायचे आहे. कुणाच्या शब्दांनी किंवा कृतीने आपण स्वतःला दुखावले गेलो असेल त्यांना माफ करून टाका. माफ करून टाका. गेल्या 10 वर्षाचा काळ आठवायचा आहे. 10 वर्षामध्ये जेही तुम्ही जीवन जगलात त्याच्यातही कुणाचं शालेय जीवन असेल, कुणाचं महाविद्यालयीन जीवन असेल, तर कुणाचं नव्या करिअरचं जीवन असेल. आठवा ते क्षण. आठवा ते क्षण. जीवन म्हणजे एकानंतर एक घटनांचा संचय आहे. सगळ्या मनाला दुःख देणाऱ्या घटनांना आज आपण संपवायचं आहे आपल्या जीवनातून. आणि त्या सगळ्यात चांगले क्षण जे आपण जगलेलो आहे त्यांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचे आहेत. बघा, काही आजारपण आपल्या समोर गेले असतील, काही लोकांना आपण जीवनातून गमावलेले असेल, काही निगेटिव्हिटी आपल्या जीवनात आली असेल, काही दुःखाचे कारण असतील. आज मन से खाली हो जाना है. आज मनाने पूर्ण रिकामं व्हायचं आहे. कारण जोपर्यंत आपण खाली होणार नाही तिथे आपण पॉझिटिव्हिटी टाकू शकणार नाही. म्हणून आज आपल्याला पूर्ण मनातून रिकामं व्हायचं आहे. कळत न कळत आपल्याकडून बघा, बालपणाचा तो क्षण आठवायचा असेल की आपण कुणाला दुखावले आहे, माफी मागा त्यांची की आपण शब्दाने, कृतीने कुणाला दुखावले असेल, जस्ट माफी मागा. आता बघा, आपण एका सुंदर क्षणामध्ये जात आहोत. जो सुंदर क्षण म्हणजे आपला जन्मदिवस. कल्पना करा की ज्या दिवशी पहिल्यांदा या पृथ्वीवर तुम्ही पहिला श्वास घेतला आणि आपल्या कुटुंबियांना जो आनंद झालेला होता तो आठवा. तो आनंद बघा, त्यावेळेस देवाने आपल्या जवळ कोरी पाटी दिली होती. या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करण्याची त्या क्रिएटरने आपल्या हातात एक कोरी पाटी दिली होती.
आज ती कोरी पाटी आपल्या हातात घेऊन छाती जवळ घट्ट पकडायची आहे. आज ती कोरी पाटी आपल्या हातात घेऊन छाती जवळ घट्ट पकडायची आहे, कारण आपल्याला ती कोरी पाटी घेऊन परत यायचे आहे. त्या कोऱ्या पाटीला सोडू नका, कारण त्याच कोऱ्या पाटीवर आपल्याला पुढील जीवनाचा आनंद लिहायचा आहे. घट्ट पकडा ती पाटी. ती पाटी घेऊन तर तुम्ही त्या दालनात आहात. आता ती पाटी घेऊन तिथून उठायचे आहे. त्या ध्यान मंडपातील त्या शांत वातावरणातून आता वर्तमानाच्या जीवनात येण्यासाठी तिथून उठा, त्या दालनाच्या बाहेर यायचं आहे. पण आता तुमच्या हातात एक कोरी पाटी आहे. ती म्हणजे आपल्या या जीवनाला संपूर्ण आनंद द्यायचा आहे. परमसुखी, समाधानी, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य संपन्न करायचे आहे. एक दीर्घ आयुष्य जीवन जगण्याचा आनंद घेऊन आपल्याला परत यायचे आहे. ती कार आपली वाट पाहत आहे. खूप आदराने त्या ड्रायव्हरने आता आपल्यासाठी दार उघडले आहे. आणि आता मात्र आपण त्या ड्रायव्हरचं स्वागत एका दिव्य स्माईलने केलेलं आहे. एक दिव्य स्माईल, कारण अंतर्मनात आता वेगळा उत्साह आणि आनंद संचारलेला आहे. सुंदर स्माईल घेऊन आपण त्या कारमध्ये बसलो आहे आणि आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. जणू सगळीकडे प्रसन्नता जाणवत आहे, आनंद जाणवत आहे. सर्वत्र सर्वत्र आनंद जाणवत आहे आणि याच आनंदाच्या सकारात्मक ऊर्जांमध्ये, या दिव्य आनंदाच्या सकारात्मक ऊर्जांमध्ये आपला पुढचा प्रवास सुरू होतो आहे. बराच वेळ प्रवास केल्यानंतर ती कार आपल्या घरासमोर येऊन पोचली आहे. जिथून आपण ध्यान साधनेला सुरुवात केली होती, त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. मनामध्ये प्रसन्नता, हातात छातीजवळ घट्ट पकडलेली ती पाटी घेऊन आपण आपल्या घरात प्रवेश करतो आहे. आपण आपल्या घरात प्रवेश करतो आहे. चेहऱ्यावर एक दिव्य प्रसन्नता आहे. आणि आता आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जगण्यासाठी जो आनंद लागतो आहे, जे सुख हवे आहे, जे समाधान हवे आहे, जे सुख हवे आहे, ते समाधान हवे आहे, तो आनंद आपल्यापर्यंत पोहोचला आहे. इथून पुढे प्रत्येक श्वासासोबत आपला हाच आनंद कंटिन्यू करायचा आहे. धिस इज यू आर. या आनंदातच चेहऱ्यावर सुंदर स्माईल आलेली आहे. हे स्माईल आपल्या जीवनाचा अधिकार आहे. जे स्माईल आपलं जीवन आहे, ते दिव्य आणि सुंदर स्माईल आपल्या चेहऱ्यावर आलेला आहे. इथून पुढचा पूर्ण आयुष्यात या स्माईल आणि आनंदासोबत आपण जगणार आहोत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. यही तो आप हो, यही तो आप हो, यही तो आप हो. व्हेरी गुड. एक दिव्य एनर्जी आपल्यामध्ये आलेली आहे आणि आपण खूप सुंदर स्माईल करतो आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. आणि याच दिव्य स्माईल सोबत हळूवार वापस यायचे आहे, हळूवार वापस यायचे आहे. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. Slowly open your eyes. Slowly open your eyes. आपले दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे आहेत आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. आपल्या हाताच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. सर्वांनी पाणी पिऊन घ्यायचे आहे.
कसं वाटतंय? एकेकाने हँड राईज करून सांगायचं आहे. एकदम बोलू नका. तन्वी मॅडम बोला. फ्रेश वाटते एकदम, फुल एनर्जेटिक. अरे वा, छान. अंजली मॅडम बोला. मेसेज करू नका, इथे बोलायचं आहे. माईक ऑन करा अंजली मॅडम. एकदम फ्रेश वाटतंय, छान वाटतंय. येस येस. अजून अजून कोण शेअर करेल? गीता मॅडम बोला. खूप छान वाटतंय, एकदम हलकं वाटतंय. येस, व्हेरी गुड. कोणी माफ केलं आज? मनापासून कोणी माफ केलं? अंजली खूप मॅडम. छान वाटतंय. अजून कोणी माफ केलं? सगळ्यांनी मी बोलायचं आहे. मी केलं. मी केले. मी येस केले. मी येस केलं. मी येस. केलं. व्हेरी गुड, मी व्हेरी पण गुड. केलं. खूप छान अनुभव आला मॅडम. एकेकाने हँड राईज करा आणि मग बोला. म्हणजे काय होतं, एकदम सगळ्यांना चान्स पण मिळतो. कोण बोलतंय? हँड राईज करा. तुमच्या इथे इमोजीचा हँड असतो, तो हँड राईज करायचा आहे. मॅम मी बोलू का? हो, पहिले हँड राईज करा. मी आता तेच सांगते आहे का ज्यांना बोलायचं आहे त्यांनी हँड राईज करा. मी एकेकाला म्हणजे काय होतं, सगळ्यांना चान्स दिला जातो. योगिता मॅडम बोला. योगिता नाही, मॅडम. तुम्ही जसं बोलत होतो तसं तसं मेडिटेशन चालू होतं. बाकीच्यांनी आनंदाचे क्षण एकच आठवताना एकच मिनिट. बाकीच्यांनी म्यूट करा आपले माईक. बाकीच्यांनी आपले माईक म्यूट करा. हा, योगिता मॅडम बोला. आनंदाचे क्षण आठवताना खरंच असं खूप स्वतःला खूप आनंदी झाल्यासारखं वाटत होतं. पण त्याचबरोबर जसे दुःखाचं बोलत होते तुम्ही, तर तोही क्षण डोळ्यापुढे येऊन अचानक थोडस स्वतःला म्हणजे इमोशनल झाल्यासारखंही वाटत होतं. येस म्हणजे खूप छान अनुभव आला आजचा. येस. सगळ्यांना असं माफ केलं का अपेक्षित पण नव्हतं मात्र? मी. हो, माफ केलं. हो येस, व्हेरी गुड. तेच महत्वाचं हो, आहे. थँक्यू सो मच. हो, येस. थँक्यू. प्रिया प्रिया क्षीरसागर मॅडम बोला. जसं मॅम तुम्ही कमांड देत होत्या ना, ते ऍक्च्युली असं वाटलं की म्हणजे रिअलिटीमध्ये माझ्यासाठीच आहेत. म्हणजे आणि जसं तुम्ही बोलले कार आली, डोर ओपन केलं, की ते म्हणजे ऍक्च्युली मला असं तुम्ही कमांड देताना ऍक्च्युली मीच ते करत म्हणजे माझ्यासाठीच आहे ते आणि ऍक्च्युली ते माझ्यासाठीच होतं. म्हणजे येस असं काही जाणवलं नाही की मी त्यातच होते. आणि जसं जसं तुम्ही सांगितलं सगळ्यांना माफ करा, असं म्हणजे इझिली माफ करत गेले नाही का? आणि ठीक आहे तुम्ही बोलले की माफ केल्यानंतर जे जे काही क्षण येणार आहेत ते म्हणजे माझ्यासाठी असे चांगले आणि अमेझिंग होते. म्हणजे मी इमॅजिन पण नाहीये करू शकत असे खूप म्हणजे शब्दात पण नाहीये सांगू शकत. व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. आरती मॅडम बोला. पण तुमचा कॅमेरा ऑन करा आधी. ज्यांचे कॅमेरे ऑन असतील मी त्यांनाच चान्स देणार आहे बोलायचा. हो होत नाहीये माझा. होत नसेल, हा कसा ठीक आहे. करायचा सॉरी मला माहित नाही. हे बघा तिथे ना असं कॅमेराचं सिम्बॉल असतो, त्याच्यावर क्लिक करा, तुमचा कॅमेरा ऑन होऊन जाईल. आपल्या हा मोबाईल. हा मी केलं पण त्याच्यावर ते लाल लाल हे येतंय हो, त्याच्यावरती. मग मी त्या खूप वेळा लाल केलं. लाईनवरच तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजे ती निघून जाईल. बरं ठीक आहे, मी चला ते बोला तुम्ही खूप आता. वेळा केलं पण मॅडम होत नाहीये सॉरी. हा ठीक आहे, नेट इश्यू असेल. मला खूप खूप छान वाटलं. हा हा बोला बोला. हा खूप छान वाटलं. आणखी खूप हा मला तुमच्याकडे नेट इश्यू आहे मला वाटतं. खूप खूप छान वाटलं आणि खूप इमोशनल पण झालं. खूप म्हणजे एकदम सगळं बाहेर आलं एकदम सगळं. येस अच्छा हा येस येस. खूप खूप छान वाटलं मला आणि इमोशनल सगळं बाहेर पडलं आणि मी सगळ्यांना माफ केलं हलकं वाटतंय का? मनापासून जे मनापासून काही हलकं वाटतंय का माझ्यातनं आज? झालं चूक असेल ते. हलकं वाटतंय मनापासून? हो.
येस. हे बघा, आता आपला टाइम झालेला आहे. आपण आज जे होतं रेकी लेवल 1 ला आहे, सगळ्यांचे अनुभव आहे, पण आज सगळेच आपण नाही घेऊ शकत. आपण रोज सगळ्यांना थोडा थोडा चान्स देणार आहे. ओके. तर आज जो होता रेकी लेवल 1 चा जो पहिला दिवस होता, त्याच्यामध्ये आपण अंतर्मनातून आपलं आत्मशुद्धीकरण करत असतो. मनामध्ये साठलेलं सगळं आज आपण काढून मोकळं झालेलो आहोत. तर उद्यापासून आपण रेकी लेवल 1 चा काय सिलेबस आहे, आपण पुढचे 5 दिवस काय शिकणार आहोत, काय काय प्रॅक्टिकल्स घेणार आहोत, कसं राहणार आहे पुढे, उद्यापासून आपण सर्व स्टार्ट करणार आहोत. उद्या 4:30 वाजेला सगळ्यांनी जॉईन करायचं आहे. ओके. आज रात्री 9 वाजेची बॅच आहे, पण जे लोक ऑफिससाठी आहे त्यांच्यासाठी ती ठेवली आहे, का ज्यांचं 4:30 वाजेचा टाइम जमत नाही आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला त्या लोकांसाठी ती ठेवलेली आहे. ओके. तर रात्री 9 वाजता आहे. तुमचे कोणी फ्रेंड सर्कल वगैरे असतील त्यांना तुम्ही ती लिंक शेअर करू शकता. आपल्या ग्रुपची देखील लिंक त्यांना तुम्ही शेअर करू शकता. उद्या आपला रेग्युलर टाइम 4:30 वाजता क्लास होणार आहे. थोड्या वेळामध्ये आजची जी रेकॉर्डिंग आहे ती तुम्हाला ग्रुपवर मिळून जाईल. ओके. आता मी ग्रुप ओपन करते आहे आणि आजचा क्लास तुम्हाला कसा वाटलेला आहे त्याचा फीडबॅक तुम्ही द्यायचा आहे. ओके. कारण मी आता इथे 4-5 जणांचे फीडबॅक घेतलेले आहे, सगळ्यांचे नाही घेऊ शकत, 100 लोक आहे. तर आपला टाइम पण झालेला आहे. ओके. तर ओके, मी आता ग्रुप ओपन करते आहे. दिव्य रेकी शक्ती आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य घेऊन येऊ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. टेक केअर. बाय. श्री स्वामी समर्थ. थँक्यू बाय थँक्यू बाय. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.